मित्रांनो, बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावरती महत्त्वाचे एम-सी-क्यू विचारले जातात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास या टॉपिकमधून 120 महत्त्वाचे एम-सी-क्यू पाहणार आहोत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिलात तर या व्यतिरिक्त प्राचीन भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला इतर कुठलीही गोष्ट पाहण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सी-ई-टीसाठी महत्त्वाची असणारी टेस्ट सिरीज आता ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला सीईटीच्या पॅटर्ननुसार मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला बी-एड सीईटीचे PYQ सुद्धा इन्क्लूड करून दिलेले असणार आहेत, जेणेकरून बी-एड सीईटीमध्ये कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करायला हवे, या सर्व गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये समजणार आहे. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. एमर्जन्स ऑफ अ महाजनपदा अकर्ड अराउंड विच सेंचुरी BCE? महाजनपदांची निर्मिती साधारणतः कोणत्या शतकात झाली? तर महाजनपदे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये उदयास आली. त्यामुळे ऑप्शन सी 6th सेंचुरी BCE इथे योग्य उत्तर आहे. हु इज रिगार्डेड ॲज द फाउंडर ऑफ जैनिझम? जैन धर्माचा संस्थापक कुणाला मानले जाते? तर महावीरांना, जे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते, त्यांना जैन धर्माचे संस्थापक मानले जाते. त्यामुळे ऑप्शन बी महावीर इथे योग्य पर्याय आहे. विच रिजन बिकम द सेंटर ऑफ अ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इन द 6th सेंचुरी BCE? इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये राजकीय व आर्थिक केंद्र कोणता प्रदेश बनला? तर राजकीय आणि आर्थिक केंद्र पूर्व उत्तर प्रदेश व बिहारकडे 6व्या शतकामध्ये तयार झाले. त्यामुळे ऑप्शन सी ईस्टर्न उत्तर प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश व बिहार हे याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हॉट आर द त्रिरत्ना इन जैनिझम? जैन धर्मातील त्रिरत्न कोणते आहेत? तर जैन धर्मातील त्रिरत्न म्हणजे सम्यक श्रद्धा, ज्ञान आणि आचरण. त्यामुळे ऑप्शन ए फेथ, नॉलेज, कॉन्डक्ट हे इथे योग्य उत्तर आहे. गौतम बुद्धा अटेंड एनलाइटमेंट ॲट? गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? तर बोधगया येथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यामुळे बोधगया ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द मिडल पाथ इन अ बौद्धिझम रेफर टू? बौद्ध धर्मातील मध्यम मार्ग म्हणजे काय? तर बौद्ध धर्मातील मध्यम मार्ग म्हणजे अतिरेक टाळणारा मार्ग, ज्याच्यामध्ये अतिरेक टाळून संतुलित जीवन जगलं जातं. त्यामुळे ऑप्शन बी बॅलन्स लाईफ अवॉइडिंग एक्स्ट्रीम्स, अतिरेक टाळून संतुलित जीवन इथे योग्य उत्तर आहे. हाऊ मेनी महाजनपदाज वेअर देअर? महाजनपदांची संख्या किती होती? 16 महाजनपदे भारतामध्ये अस्तित्वात होती, म्हणून ऑप्शन सी 16 इथे योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इम्पॉर्टंट रूलर ऑफ मगधा? मगधचा पहिला महत्वाचा शासक कोण होता? तर बिंबिसार हा पहिला महत्वाचा मगधचा शासक होता, म्हणून ऑप्शन सी बिंबिसार इथे योग्य पर्याय आहे. विच स्ट्रॅटेजी वॉज युज्ड बाय बिंबिसार टू एक्सपांड मगध? बिंबिसाराने मगधचा विस्तार करण्यासाठी कोणती नीती वापरली? तर बिंबिसाराने विवाह संधी आणि युद्धाचा वापर करून मगधचा विस्तार केला. त्यामुळे ऑप्शन सी मॅट्रिमोनियल अलायन्सेस अँड कॉन्क्वेस्ट हे इथे योग्य उत्तर आहे. विच रूलर अनेक्स्ड कोसला अँड वैशाली? कौसल आणि वैशाली कोणत्या राजाने जिंकले? तर कोसल आणि वैशाली अजातशत्रूने जिंकले, म्हणून ऑप्शन डी अजातशत्रू इथे योग्य पर्याय आहे. पाटलीपुत्र वॉज फोर्टिफाईड बाय? पाटलीपुत्रचे बळकटीकरण कोणी केले? तर उदयीन याने पाटलीपुत्रचे बळकटीकरण केले, म्हणून ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. हु ओव्हरथ्रू द नंदा डायनेस्टी? नंद वंशाचा पराभव कोणी केला? तर चंद्रगुप्ताने नंदाचा पराभव केला, म्हणून ऑप्शन बी चंद्रगुप्त मौर्य हे इथे योग्य उत्तर आहे. विच क्लास मेनली सपोर्टेड बुद्धिझम अँड जैनिझम? बौद्ध व जैन धर्माला मुख्यतः कोणत्या वर्गाने पाठिंबा दिला? तर बौद्ध आणि जैन धर्माला मुख्यतः वैश्य वर्गाने पाठिंबा दिला. त्यामुळे ऑप्शन सी वैश्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द मौर्यन एम्पायर वॉज फाउंडेड इन? मौर्य साम्राज्याची स्थापना कधी झाली? चंद्रगुप्ताने इसवी सन पूर्व 321 मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती, म्हणून ऑप्शन बी 321 BCE इथे योग्य पर्याय आहे. द सेकंड अर्बनायझेशन इन इंडिया असोसिएटेड विथ विच पिरियड?
भारतातील दुसरे नागरिकीकरण कोणत्या काळाशी संबंधित आहे? तर 600 ते 300 इसवी सन पूर्व काळ हा भारतातील दुसऱ्या नागरीकरणाचा आहे. त्यामुळे ऑप्शन सी 600 BC टू 300 BC इथे योग्य उत्तर असणार आहे. What was the major reason for the decline of the Mauryan Empire? मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण कोणते होते? तर प्रशासनिक विकेंद्रीकरण आणि कमकुवत वारसदार ही कारणं मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाची होती. म्हणून ऑप्शन बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन इथे योग्य उत्तर आहे. विच इव्हेंट लेड अशोका टू अडॉप्ट धम्मा? अशोकाने धम्म स्वीकारण्याचे कारण काय होते? तर कलिंगा युद्धानंतर अशोकाने धम्म स्वीकारला, म्हणून ऑप्शन बी कलिंगा वॉर इथे योग्य पर्याय आहे. विच ऑफ द फॉलोइंग वॉज अ फीचर ऑफ अ ट्रेड ड्युरिंग दिस पिरियड? या काळातील व्यापाराचे वैशिष्ट्य कोणते? तर ठसे मारून बनवलेली नाणी या काळामध्ये व्यापारामध्ये वापरली जात असे. त्यामुळे ऑप्शन सी यूज ऑफ अ पंचमार्क्ड कॉइन्स, ठसे मारलेली नाणी इथे योग्य उत्तर आहे. पोस्ट मौर्यन पिरियड रफली स्पॅन्स विच इयर्स? मौर्योत्तर काळ साधारणतः कोणत्या कालावधीत येतो? तर पोस्ट मौर्यन पिरियड म्हणजेच मौर्योत्तर काळ हा इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 या काळामध्ये येतो. म्हणून ऑप्शन बी 200 BC टू 300 CE, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 इथे योग्य पर्याय आहे. व्हॉट वॉज द मेन एम ऑफ अशोकास धम्मा? अशोकाच्या धम्माचा मुख्य उद्देश काय होता? तर अशोकाच्या धम्माचा मुख्य उद्देश हा नैतिकता आणि सहिष्णुता वाढवणे हा होता. म्हणून ऑप्शन डी प्रमोट एथिकल कॉन्डक्ट अँड हार्मनी, नैतिक आचरण आणि सुसंवाद. हु फाउंडेड द शुंगा डायनेस्टी? शुंग वंशाची स्थापना कोणी केली? तर पुष्यमित्र याने मौर्यांचा पराभव करून शुंग डायनेस्टीची म्हणजेच शुंग वंशाची स्थापना केली. म्हणून ऑप्शन बी पुष्यमित्र शुंग येथे योग्य पर्याय आहे. ऑफिशियल वॉज अपॉइंटेड टू इम्प्लिमेंट धम्मा? धम्म राबवण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली? तर धम्म राबवण्यासाठी धम्म महामात्र नियुक्त केले. म्हणून ऑप्शन सी धम्म महामात्र येथे योग्य उत्तर आहे. द हेलिओड्रस पिलर प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ अ डिवोशन टू? हेलिओड्रस स्तंभ कोणत्या देवतेच्या भक्तीचे पुरावे देतो? तर हेलिओड्रस स्तंभ हा वासुदेवाच्या भक्तीचे पुरावे देतो. म्हणून विष्णू वासुदेवा हे याचं योग्य उत्तर आहे. द मौर्यन एम्पायर एंडेड विथ द असोसिनेशन ऑफ विच रूलर? मौर्य साम्राज्याचा शेवट कोणत्या राज्याच्या हत्येमुळे झाला? तर बृहद्रथाच्या हत्येनंतर मौर्य साम्राज्याचा शेवट झाला. त्यामुळे ऑप्शन सी बृहद्रथ इथे योग्य पर्याय असणार आहे. द शकाज वेर ओरिजिनली फ्रॉम? शक लोक मूळचे कुठले होते? तर शक मध्य आशियातून आले होते. म्हणून ऑप्शन बी सेंट्रल एशिया, मध्य आशिया याचं योग्य उत्तर आहे. कनिष्का इज असोसिएटेड विथ विच इव्हेंट? कनिष्क कोणत्या घटनेशी संबंधित आहे? तर कनिष्कने चौथी बुद्ध परिषद बोलावली होती. म्हणून ऑप्शन डी फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल, चौथी बुद्ध परिषद येथे योग्य पर्याय आहे. विच इंडो ग्रीक रूलर इज असोसिएटेड विथ द टेक्स्ट मिलिंद पन्हो? मिलिंद पन्हो कोणत्या इंडो ग्रीक राजाशी संबंधित आहे? तर मेनंडर व नागसेन यांच्याशी हा ग्रंथ संबंधित आहे. त्यामुळे ऑप्शन सी मेनंडर किंवा मिलिंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच शका रूलर इश्यूड द जगन्नाथ इन्स्क्रिप्शन? जुनागड शिलालेख कोणत्या शक राजाने दिला? तर रुद्रदामनने हा जुनागडचा शिलालेख दिला होता. म्हणून ऑप्शन बी रुद्रदामन पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. द कुशाणाज ओरिजिनेटेड फ्रॉम विच ग्रुप? कुशाण कोणत्या समूहातून आले होते? युएझी जमातीचे होते. म्हणून ऑप्शन सी युएझी हे याचं योग्य उत्तर आहे. द कुशाण रूलर्स युज्ड विच टायटल? कुशाण राजे कोणती पदवी वापरत होते? तर कुशाण राजे देवपुत्र ही पदवी वापरत होते. त्याच्यामुळे ऑप्शन सी देवपुत्र येथे योग्य पर्याय आहे. खारवेला वॉज द रूलर ऑफ विच रिजन? खारवेल कोणत्या प्रदेशाचा शासक होता? तर खारवेल हा कलिंगचा शासक होता. म्हणून ऑप्शन बी कलिंग येथे योग्य उत्तर आहे. द हाथी गुंफा इन्स्क्रिप्शन इज लोकेटेड ॲट? हाथी गुंफा शिलालेख कुठे आढळतो? हाथी गुंफा शिलालेख हा उदयगिरी येथे आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी उदयगिरी हे येथे योग्य उत्तर आहे. विच सातवाहना रूलर डिफिटेड नहपाना? नहपानाचा पराभव कोणत्या सातवाहन राजाने केला? तर गौतमीपुत्र सत्कर्णी याने
नाहपणाचा पराभव केला. त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. द कॅपिटल ऑफ सातवाहना वॉज, सातवाहनांची राजधानी कोणती होती? तर सातवाहनांची राजधानी ही प्रतिष्ठान म्हणजेच आत्ताचं पैठण ही होती. ऑप्शन सी इथे योग्य असेल. विच मेजर लँड रोड कनेक्टेड नॉर्थ इंडिया विथ द पेनिसुलर इंडिया, उत्तर भारताला दख्खनशी जोडणारा प्रमुख मार्ग कोणता? तर दक्षिण पथ हा उत्तर भारताला दख्खनशी जोडणारा प्रमुख मार्ग होता. म्हणून ऑप्शन बी दक्षिण पथ इथे योग्य पर्याय आहे. हु डिस्कवर्ड द मॉन्सून विंड सिस्टम फॉर अ सी ट्रेड, सागरी व्यापारासाठी मॉन्सून वाऱ्याचा शोध कोणी लावला? तर हिप्पलसने सागरी व्यापारासाठी मॉन्सून वाऱ्याचा शोध लावला. म्हणून ऑप्शन बी हिप्पलस येथे योग्य उत्तर आहे. विच ऑर्गनायझेशन रेग्युलेटेड ट्रेड अँड क्राफ्ट्स इन दिस पिरियड, या काळात व्यापार आणि उद्योग कोण नियंत्रित करीत होते? तर या काळामध्ये श्रेणी संस्था महत्वाच्या होत्या ज्या व्यापाराचं आणि उद्योगाचं नियंत्रण करीत होत्या. म्हणून ऑप्शन सी गिल्ड्स, श्रेणी इथे योग्य पर्याय आहे. द गांधारा स्कूल ऑफ आर्ट शोज इन्फ्लुएन्स ऑफ, गांधार कला कोणत्या प्रभावाखाली विकसित झाली? तर गांधार कलेमध्ये आपल्याला ग्रीक रोमन प्रभाव दिसतो. म्हणून ऑप्शन सी ग्रीक रोमन स्टाईल, ग्रीक रोमन शैली इथे योग्य पर्याय आहे. द संगम एज इज असोसिएटेड विथ विच रिजन, संगम काळ कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? संगम काळ हा तमिळ प्रदेशाशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन बी तमिळकम, तमिळ प्रदेश इथे योग्य उत्तर आहे. विच इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वॉज प्रॉमिनंट इन अ संगम एज, संगम काळात कोणती आर्थिक क्रिया महत्वाची होती? संगम काळामध्ये वस्त्रनिर्मिती आणि व्यापार ही क्रिया आर्थिकदृष्ट्या महत्वाची होती. म्हणून ऑप्शन बी टेक्सटाईल वेविंग अँड ट्रेड इथे योग्य पर्याय आहे. द गुप्ता एज इज जनरली डेटेड बिटवीन, गुप्त काळ साधारणतः कोणत्या कालावधीमध्ये येतो? तर गुप्त काळ हा इसवी सन 300 ते 750 पर्यंत आहे. त्यामुळे ऑप्शन बी 300 CE to 750 CE इथे योग्य पर्याय आहे. हु वॉज द फाउंडर ऑफ द गुप्ता डायनेस्टी, गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता? तर श्रीगुप्त हा गुप्ता वंशाचा संस्थापक होता. म्हणून ऑप्शन सी श्रीगुप्त येथे योग्य पर्याय आहे. सो द गुप्ता एरा बिगन विथ द असेशन ऑफ, गुप्त युगाची सुरुवात कोणत्या राज्यरोहणाने झाली? तर गुप्त काळाची सुरुवात ही इसवी सन 319 मध्ये चंद्रगुप्त पहिला याच्या राज्यरोहणाने झाली. समुद्रगुप्ताच अचिव्हमेंट्स आर रेकॉर्डेड इन विच इन्स्क्रिप्शन, समुद्रगुप्ताच्या कामगिरीचे वर्णन कोणत्या शिलालेखात आहे? तर अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन्स म्हणजेच अलाहाबाद येथील स्तंभ शिलालेख हा समुद्रगुप्ताच्या कामगिरीचे वर्णन करतो. म्हणून ऑप्शन सी इथे योग्य पर्याय आहे. व्हॉट पॉलिसी डिड समुद्रगुप्ता फॉलो इन साऊथ इंडिया, समुद्रगुप्ताने दक्षिण भारतात कोणती नीती अवलंबली? तर समुद्रगुप्ताने दक्षिण भारतामध्ये कर व अधीनता आधारित नियंत्रण केले. ट्रिब्यूट बेस्ड इनडायरेक्ट कंट्रोल हे समुद्रगुप्ताने दक्षिण भारतामध्ये केले होते. चंद्रगुप्ता सेकंड इज ऑल्सो नोन ॲज, चंद्रगुप्त दुसरा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर चंद्रगुप्त दुसरा याला विक्रमादित्य म्हणून सुद्धा ओळखले जाते. विच अचिव्हमेंट इज असोसिएटेड विथ द चंद्रगुप्ता सेकंड, चंद्रगुप्ता दुसरा ची कोणती कामगिरी प्रसिद्ध आहे? तर चंद्रगुप्त दुसराने शकांचा पराभव केला होता. म्हणून ऑप्शन बी ही डिफिटेड शका, शकांचा पराभव इथे योग्य पर्याय आहे. विच फॉरेन ट्रॅव्हलर व्हिजिटेड इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्ता सेकंड रीन, चंद्रगुप्त दुसराच्या काळात कोणता परदेशी प्रवासी भारतात आला? तर चंद्रगुप्त दुसराच्या काळात फाहियान, ऑप्शन बी हा प्रवासी भारतामध्ये आला होता. द डिक्लाइन ऑफ अ गुप्ता एम्पायर वॉज मेनली ड्यू टू, गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाचे मुख्य कारण काय होते? तर हुनांच्या आक्रमणामुळे गुप्ता साम्राज्याचा ऱ्हास झाला. म्हणून ऑप्शन बी हुन इन्व्हेजन्स, हुन आक्रमणे इथे योग्य पर्याय आहे. विच रूलर इनिशियली रिपेल्ड द हुन इन्व्हेजन्स, हुनांच्या आक्रमणाला सुरुवातीला कोणी परतवले? तर स्कंदगुप्ताने हुनांच्या आक्रमणाला सुरुवातीला परतवले. त्यामुळे ऑप्शन ए स्कंदगुप्त इथे योग्य पर्याय आहे. द गुप्ता ऍडमिनिस्ट्रेशन वॉज प्रायमरली, गुप्त प्रशासन मुख्यतः कसे होते? गुप्त प्रशासन मुख्यतः सामंतशाहीवरती आधारित प्रशासन होते. म्हणून ऑप्शन बी डिसेंट्रलाइज्ड विथ फ्युडेटरीज, सामंतावरती आधारित विकेंद्रीकृत गुप्त प्रशासन होते. द मेन सोर्स ऑफ रेव्हेन्यू इन अ गुप्ता पिरियड वॉज, गुप्त काळातील मुख्य महसूल स्रोत कोणता होता? तर गुप्त काळामध्ये जमीन महसूल महत्वाचा होता. म्हणून लँड रेव्हेन्यू म्हणजेच बली, जमीन महसूल इथे योग्य पर्याय आहे. विच टर्म रेफर टू फोर्स लेबर इन अ गुप्ता ऍडमिनिस्ट्रेशन, गुप्त प्रशासनात सक्तीच्या मजुरीसाठी कोणता शब्द वापरला जातो? तर गुप्त प्रशासनामध्ये सक्तीच्या मजुरीसाठी विष्टी हा शब्द वापरला जातो. म्हणून ऑप्शन सी विष्टी इथे योग्य पर्याय आहे. व्हॉट वॉज अ मेजर फीचर ऑफ अ गुप्ता सोसायटी,
गुप्त साम्राज्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते? तर राईज ऑफ अ ब्राह्मणा डॉमिनन्स, ब्राह्मणांचे वर्चस्व हे गुप्ता काळामध्ये प्रमुख वैशिष्ट्य होते. विच सोशल ग्रुप रिमेंड मार्जिनलाइज्ड ड्युरिंग गुप्ता पिरियड, गुप्त काळात कोणता सामाजिक गट वंचित राहिला? तर ऑप्शन डी, चांडाळ गुप्ता काळामध्ये वंचित होते. व्हॉट वॉज द मेन इकॉनॉमिक ट्रेंड आफ्टर 550 सी, इसवी सन 550 नंतर अर्थव्यवस्थेचा मुख्य कल काय होता? तर इसवी सन 550 नंतर व्यापार घटला, त्यामुळे ऑप्शन बी, डिक्लाइन ऑफ अ लॉंग डिस्टन्स ट्रेड, दूरच्या व्यापारामध्ये घट. विच लिटररी फिगर इज असोसिएटेड विथ द गुप्ता एज, गुप्ता काळात कोणता साहित्यिक प्रसिद्ध आहे? तर गुप्ता काळामध्ये कालिदास प्रसिद्ध होते, त्यामुळे ऑप्शन बी, कालिदास इथे योग्य पर्याय आहे. द अजंता केव्ह पेंटिंग्स आर मेनली असोसिएटेड विथ, अजिंठा चित्रकला मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर अजिंठा चित्रकला ही बौद्ध विषयांवरती आधारित आहे, म्हणून ऑप्शन सी, बुद्धिस्ट थीम, बौद्ध संकल्पना इथे योग्य पर्याय असेल. विच टेम्पल रिप्रेझेंट अर्ली नागरा स्टाईल आर्किटेक्चर, नागर शैलीतील प्रारंभिक मंदिर कोणते आहे? दशावतार मंदिर हे नागर शैलीतील पहिले मंदिर आहे. आर्यभट्टा इज नोन फॉर कॉन्ट्रीब्युशन इन, आर्यभट्टा कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन बी, ॲस्ट्रॉनॉमी अँड मॅथमॅटिक्स, खगोलशास्त्र आणि गणित या क्षेत्रामध्ये आर्यभट्ट प्रसिद्ध आहे. व्हॉट इज द डिफायनिंग फीचर ऑफ द प्री हिस्टोरिक पिरियड, प्रागैतिहासिक काळाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर प्रागैतिहासिक काळ हा लेखनाच्या शोधापूर्वीचा काळ होता, म्हणून लिखित नोंदीचा अभाव, ऑप्शन सी, ॲब्सन्स ऑफ अ रिटन रेकॉर्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच टाइप ऑफ एव्हिडन्स इज प्रायमरली यूज्ड टू स्टडी प्रीहिस्टोरिक लाईफ, प्रागैतिहासिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यतः कोणत्या प्रकारच्या पुराव्यांचा वापर केला जातो? तर प्रागैतिहासिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यतः पुरातत्वीय अवशेष म्हणजेच आर्किओलॉजिकल रिमेन्सचा अभ्यास केला जातो, कारण त्या काळात वापरलेले साधने व हाडे यासारखे पुरावे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ऑप्शन ए, आर्किओलॉजिकल रिमेन्स, पुरातत्वीय अवशेष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वाय इज द प्रीहिस्टोरिक एरा कॉल्ड द स्टोन एज, प्रागैतिहासिक काळाला पाषाण युग किंवा अश्मयुग का म्हणतात? तर मुख्यतः या काळामध्ये साधन निर्मितीसाठी दगडाचा वापर केला जात होता, त्यामुळे यूज ऑफ अ स्टोन ॲज अ मेन रॉ मटेरियल, दगडाचा मुख्यतः साधन म्हणून वापर, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. विच सिक्वेन्स करेक्टली रिप्रेझेंट द स्टेजेस ऑफ द स्टोन एज, पाषाण युगाचे योग्य टप्पे क्रमाने कोणते आहेत? तर पॅलिओलिथिक, मेसोलिथिक आणि निओलिथिक हे टप्पे पाषाण युगाचेच म्हणजे अश्मयुगाचे योग्य क्रमाने असणारे टप्पे आहेत. द टर्म पॅलिओलिथिक मीन्स, पुरापाषाण या शब्दाचा अर्थ काय? तर पॅलिओ म्हणजे ओल्ड आणि लिथिक म्हणजे स्टोन म्हणजेच जुना अश्मयुग, ओल्ड स्टोन एज या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विच रॉ मटेरियल वॉज कॉमनली युज्ड फॉर टूल्स इन महाराष्ट्र ड्युरिंग द पॅलिओलिथिक पिरियड, पुरापाषाण काळात महाराष्ट्रात साधनासाठी कोणता दगड वापरला जात होता? तर महाराष्ट्रात बेसॉल्ट हा दगड पुरापाषाण काळात साधनांसाठी वापरला जात असे, त्यामुळे ऑप्शन सी, बेसॉल्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच टाइप ऑफ टूल्स वेर प्रॉमिनंट इन द लोअर पॅलिओलिथिक फेज, खालच्या पुरापाषाण काळात कोणती साधने प्रमुख होती? तर हेवी टूल्स म्हणजेच जड साधने जसे की हातकुऱ्हाडी ही साधने खालच्या पुरापाषाण काळात वापरली जात असायची, म्हणून ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. व्हॉट डिस्टिंग्विशेस द मिडल पॅलिओलिथिक फेज, मध्य पुरापाषाण काळाचे वैशिष्ट्य काय आहे? तर मध्यम पुरापाषाण युगामध्ये दगडांच्या तुकड्यापासून बनवलेली साधने वापरली जात असायची, म्हणून यूज ऑफ अ फ्लेक टूल, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. अप्पर पॅलिओलिथिक टूल्स इन्क्लुडेड विच ऑफ द फॉलोइंग, उच्च पुरापाषाण काळात कोणती साधने वापरली जात होती? तर या काळामध्ये प्रगत साधने विकसित झाली होती, त्यामुळे ब्युरिन्स आणि स्क्रेपर्स ही साधने उच्च पुरापाषाण काळामध्ये वापरली जात असायची. द बेलन व्हॅली इज इम्पॉर्टंट बिकॉज इट शोज, बेलन खोरे महत्वाचे का आहे? तर बेलन खोरे येथे सततचे वस्तीचे पुरावे आढळतात. इट शोज कंटिन्युटी फ्रॉम पॅलिओलिथिक ऑनवर्ड. तर ऑप्शन सी, कंटिन्युअस ह्युमन ऑक्युपेशन, सततची मानव वस्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, द मेसोलिथिक पिरियड रिप्रेझेंट्स विच टाइप ऑफ स्टेज, मध्यपाषाण काळ कोणत्या प्रकारचा टप्पा दर्शवतो? तर मध्यपाषाण काळ हा
पुरापाषाण व नवपाषाण यातील संक्रमणाचा टप्पा आहे. तर संक्रमणकालीन टप्पा म्हणजेच ट्रान्झिशनल स्टेज हा मध्यपाषाण काळ दर्शवतो. व्हॉट मेजर एन्व्हायरमेंटल चेंज मार्क द बिगिनिंग ऑफ द मेसोलिथिक पिरियड? मध्यपाषाण काळाच्या सुरुवातीला कोणता पर्यावरणीय बदल झाला? तर मध्यपाषाण काळाच्या सुरुवातीला हवामान उबदार झालं आणि वनस्पती तसेच प्राणी वाढले. त्यामुळे एंड ऑफ द आइस एज अँड वॉर्मर क्लायमेट, हिमयुग समाप्त होऊन उबदार हवामान तयार झाले. मायक्रोलिथ्स आर बेस्ड डिस्क्राइब्ड ॲज, सूक्ष्म दगडी साधनांचे योग्य वर्णन काय आहे? तर ही सूक्ष्म दगडी साधनं लहान व अचूकतेने बनवलेली साधने होती. त्यामुळे ऑप्शन बी स्मॉल जिओमेट्रिक स्टोन टूल्स, लहान भूमितीय दगडी साधने, हे इथे योग्य उत्तर आहे. विच न्यू ॲक्टिव्हिटी बिगिन ड्युरिंग द मेसोलिथिक पिरियड? मध्यपाषाण काळात कोणती नवीन क्रिया सुरू झाली? तर मध्यपाषाण काळात शिकारी करण्यासोबत प्राण्यांचे पालन सुरू झाले, म्हणून ॲनिमल डोमेस्टिकेशन, ऑप्शन सी प्राण्यांचे पालन, हे इथे योग्य उत्तर आहे. रॉक पेंटिंग्स ॲट भीमबेटका मेनली डेपिक्ट, भीमबेटका येथील चित्रे मुख्यतः काय दर्शवतात? तर भीमबेटका येथील चित्रांमध्ये दैनंदिन जीवन दिसते. त्यामुळे डेली लाईफ अँड हंटिंग सीन्स, दैनंदिन जीवन व शिकारी दृश्ये, ऑप्शन बी इथे योग्य पर्याय आहे. द निओलिथिक पीरियड इज मार्क्ड बाय विच मेजर डेव्हलपमेंट? नवपाषाण काळ कोणत्या महत्वाच्या बदलासाठी ओळखला जातो? तर नवपाषाण काळामध्ये शेतीची सुरुवात झाली, म्हणजेच बिगिनिंग ऑफ अ फूड प्रोडक्शन, अन्न उत्पादनाची सुरुवात, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. हु कॉइंड द टर्म निओलिथिक? नवपाषाण हा शब्द कोणी दिला? तर जॉन लुबॉक यांनी नवपाषाण म्हणजेच निओलिथिक हा शब्द दिला. त्यामुळे ऑप्शन सी जॉन लुबॉक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप वॉज कल्टिवेटेड ड्युरिंग द निओलिथिक पीरियड? नवपाषाण काळात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात होते? तर नवपाषाण काळामध्ये व्हीट म्हणजेच गहू हे मुख्य पीक घेतले जात होते, म्हणून ऑप्शन सी व्हीट, गहू इथे योग्य उत्तर आहे. व्हॉट आर सेल्ट्स इन द निओलिथिक कॉन्टेक्स्ट? नवपाषाण काळातील सेल्ट्स म्हणजे काय? तर सेल्ट्स हे नवपाषाण काळामध्ये वापरली गेलेली पॉलिश्ड म्हणजेच घासलेली दगडी साधने किंवा दगडी कुऱ्हाडी होत्या, म्हणून ऑप्शन बी पॉलिश्ड स्टोन ॲक्सेस, घासलेली दगडी कुऱ्हाडी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मेहरागड इज अ सिग्निफिकंट फॉर विच फीचर? मेहरगड कशासाठी महत्वाचे आहे? तर मेहरगड येथे शेती आणि वस्तीचे पुरावे मिळतात. त्यामुळे ऑप्शन सी अर्ली ॲग्रिकल्चर अँड सेटलमेंट्स, प्रारंभीची शेती आणि वस्ती, हे येथे योग्य उत्तर आहे. विच पीरियड इज असोसिएटेड विथ द बिगिनिंग ऑफ मेटल यूज अलॉंग विथ स्टोन टूल्स? दगडी साधनांचा, धातूंचा वापर सुरू झालेला काळ कोणता? तर ताम्रपाषाण काळामध्ये दगड आणि तांब हे दोन्हीही पदार्थ वापरले जात होते. त्यामुळे ऑप्शन बी चॅल्कोलिथिक पीरियड, ताम्रपाषाण काळ, हे याचं योग्य उत्तर आहे. द हडप्पन सिव्हिलायझेशन वॉज डिस्कवर्ड ड्युरिंग विच इयर? हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या काळात लागला? तर हडप्पा संस्कृतीसाठी झालेलं उत्खनन जे आहे ते 1920 ते 22 मध्ये झालं होतं. त्यामुळे ऑप्शन सी 1920 ते 22 हे याचं योग्य उत्तर आहे. विच रिव्हर इज असोसिएटेड विथ द साइट ऑफ अ हडप्पा? हडप्पा स्थळ कोणत्या नदीकाठी आहे? तर इथे कन्फ्यूज होऊ नका. इथे जरी हडप्पा संस्कृतीला सिंधू नदी सभ्यता असं म्हटलं जातं, तरीही हडप्पा हे स्थळ रावी या नदीच्या काठी वसलेलं असून रावी ही सिंधूची उपनदी आहे. कलेक्टिव्हली हडप्पा संस्कृतीला सिंधू घाटी सभ्यता पण म्हटलं जातं, पण हडप्पाचं जे ॲक्च्युअल लोकेशन आहे ते रावी नदीच्या काठी वसलेलं आहे, म्हणून ऑप्शन बी रावी हे याचं योग्य उत्तर आहे. द हडप्पन सिव्हिलायझेशन इज डेटेड अप्रॉक्सिमेटली बिटवीन? हडप्पा संस्कृतीचा कालावधी साधारणतः कोणता आहे? तर हडप्पा संस्कृतीचा मुख्य कालावधी हा इसवी सन पूर्व 2600 ते 1900 हा आहे. त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. वाय इज द टर्म हडप्पन सिव्हिलायझेशन प्रेफर्ड ओव्हर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन? तर सिंधू संस्कृतीऐवजी हडप्पा संस्कृती हा शब्द का वापरला जातो? तर मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचं ज्यावेळेस उत्खनन चालू होतं त्यावेळेस हडप्पा हे पहिलं उत्खनन झालेलं स्थळ आहे जे रावी नदीच्या काठी वसलेलं आहे. त्यामुळे
फर्स्ट साइट डिस्कवर्ड वॉज हडप्पा. पहिले स्थळ हे हडप्पा येथे सापडले. सो हडप्पन सिव्हिलायझेशन इज कन्सिडर्ड अर्बन बिकॉज ऑफ. हडप्पा संस्कृती नागरिका मानली जाते. तर हडप्पा येथे शहर नियोजन व विशेष कामं त्या काळामध्ये केली होती. त्यामुळे प्लॅन्ड सिटीज अँड स्पेशलायझेशन, नियोजित शहरे आणि विशेषीकरण, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. विच फेज ऑफ अ हडप्पन सिव्हिलायझेशन शोज फुल्ली डेव्हलप्ड सिटीज. पूर्ण विकसित शहरे कोणत्या टप्प्यात दिसतात? तर मॅच्युअर फेज जी आहे म्हणजेच प्रौढ टप्पा जो आहे त्या काळामध्ये शहरे विकसित झाली होती. म्हणून ऑप्शन बी मॅच्युअर हडप्पन फेज, प्रौढ टप्पा, हे इथे योग्य उत्तर असेल. विच ऑफ द फॉलोइंग इज द वेस्टर्न मोस्ट हडप्पन साइट. खालीलपैकी पश्चिमेकडील सर्वात दूरचं हडप्पा स्थळ कोणतं आहे? तर सुतकगंडोर हे सर्वात पश्चिमेकडील स्थळ आहे जे पाकिस्तान आणि इराण बॉर्डरवरती लोकेटेड आहे. त्यामुळे ऑप्शन सी सुतकगंडोर हे याचं योग्य उत्तर आहे. द ईस्टर्न मोस्ट लिमिट ऑफ हडप्पा सिव्हिलायझेशन इज. हडप्पा संस्कृतीची पूर्वेकडील मर्यादा कोणती? तर आलमगीरपूर ही हडप्पा संस्कृतीची पूर्व मर्यादा आहे. म्हणून ऑप्शन सी आलमगीरपूर हे इथे योग्य उत्तर असेल. द कोर रिजन ऑफ द हडप्पन सिव्हिलायझेशन वॉज असोसिएटेड विथ विच रिव्हर सिस्टम. हडप्पा संस्कृतीचा मुख्य प्रदेश कोणत्या नदी प्रणालीशी संबंधित होता? तर हडप्पा संस्कृतीचा मुख्य प्रदेश हा घग्गर हाकरा रिव्हर या नदीशी संबंधित होता. त्यामुळे ऑप्शन डी घग्गर हाकरा नदी प्रणाली हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट वॉज द टिपिकल डिव्हिजन ऑफ अ हडप्पा सिटीज. हडप्पा शहराची रचना कशी विभागलेली होती? तर हडप्पा शहरांची रचना ही दुर्ग भाग आणि खालचा भाग अशी विभागली गेली होती. ऑप्शन बी सिटाडेल अँड लोअर टाउन, दुर्ग भाग आणि खालचा शहर भाग इथे योग्य उत्तर आहे. व्हॉट वॉज द मेन फीचर ऑफ अ हडप्पन स्ट्रीट प्लॅनिंग. हडप्पा रस्त्यांच्या नियोजनाचे वैशिष्ट्य काय होते? तर हडप्पा रस्त्यांचे नियोजन, तर हडप्पा रस्ते हे समकोनात छेदत होते. त्यामुळे स्ट्रीट्स इंटरसेक्टेड ॲट अ राईट अँगल्स फॉर्मिंग अ ग्रीड, म्हणजेच ऑप्शन सी ग्रीड पॅटर्न विथ द राईट अँगल्स, समकोनात जुळणारी जाळीदार रचना, हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट डज द ॲडव्हान्स ड्रेनेज सिस्टीम हडप्पन्स इंडिकेट. हडप्पा जलनिस्सारण प्रणाली काय दर्शवते? तर हडप्पा संस्कृतीमध्ये जी जलनिस्सारण प्रणाली होती ती झाकलेल्या स्वरूपामध्ये किंवा भूमिगत पद्धतीची होती. त्याच्यामुळे हडप्पन लोकांना स्वच्छतेचं ज्ञान होतं. ऑप्शन डी नॉलेज ऑफ अ सॅनिटायझेशन. ऑप्शन डी नॉलेज ऑफ अ सॅनिटायझेशन. द ग्रेट बाथ इज लोकेटेड ॲट विच साइट. ग्रेट बाथ कोणत्या स्थळी आहे? तर ग्रेट बाथ ही मोहिंजादाडो येथे आहे. त्यामुळे ऑप्शन सी मोहिंजादाडो हे याचं योग्य उत्तर आहे. विच स्ट्रक्चर इंडिकेट्स हडप्पन इन्व्हॉल्वमेंट इन अ मेरीटाईम ट्रेड. सागरी व्यापाराचे पुरावे कोणत्या संरचनेमध्ये दिसतात? तर लोथल येथील जो धक्का आहे तो सागरी व्यापार दर्शवतो. तर ऑप्शन बी डॉकयार्ड म्हणजेच धक्के किंवा बंदर हे हडप्पा संस्कृतीचे सागरी व्यापाराचे पुरावे देतात. विच क्रॉप वॉज अन इम्पॉर्टंट प्रोडक्ट ऑफ हडप्पन सिव्हिलायझेशन. हडप्पा संस्कृतीतील महत्वाचे पीक कोणते होते? तर हडप्पा संस्कृतीमध्ये कापूस पिकवला जात असे. म्हणून ऑप्शन सी कॉटन, कापूस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच मेटल वॉज नॉट नोन टू द हडप्पन्स. हडप्पा लोकांना कोणता धातू ज्ञात नव्हता? तर हडप्पा लोकांना आयर्न म्हणजेच लोखंड या धातूचं ज्ञान नव्हतं. म्हणून ऑप्शन डी आयर्न, लोखंड इथे योग्य उत्तर आहे. हडप्पन सील्स वेर मेनली मेडअप ऑफ. हडप्पा शिक्के मुख्यतः कशाचे बनलेले होते? तर हडप्पा शिक्के हे स्टिअटाईट पासून बनवलेले होते. म्हणून ऑप्शन बी स्टिअटाईट हे याचं योग्य उत्तर आहे. द हडप्पन स्क्रिप्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय. हडप्पा लिपीचे वैशिष्ट्य काय आहे? तर हडप्पा लिपी ही अजूनही उलगडलेली नाहीये आणि याच्यामध्ये सुमारे 400 चिन्हांचा समावेश आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी अनडिसायफर्ड विथ अबाउट 400 साइन्स, सुमारे 400 चिन्हांसह न उलगडलेली लिपी. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर थिअरी फॉर द डिक्लाइन ऑफ अ हडप्पन सिव्हिलायझेशन. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे एक महत्वाचे कारण कोणते मानले जाते? तर हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे एक मुख्य कारण म्हणजे
नैसर्गिक आपत्ती व हवामान बदल हे मानले जाते. त्यामुळे नॅचरल कॅलॅमिटीज अँड क्लायमेट चेंज, नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदल इथे योग्य उत्तर असेल. द वैदिक पिरियड इज जनरली डेटेड बिटवीन, वैदिक काळाचा कालावधी साधारणतः कोणता आहे? तर वैदिक काळ हा सुमारे इसवी सन पूर्व 1500 ते 600 पर्यंत आहे. म्हणून ऑप्शन बी 1500 BCE टू 600 BCE, इसवी सन पूर्व 1500 ते 600. द वैदिक एज इज डिवायडेड इनटू विच टू फेजेस, वैदिक काळ दोन कोणत्या टप्प्यामध्ये विभागला जातो? तर वैदिक काळ हा प्रारंभिक आणि उत्तर वैदिक काळ अशा दोन टप्प्यामध्ये विभागतात. त्यामुळे ऑप्शन सी अर्ली वैदिक अँड लेटर वैदिक पिरियड, प्रारंभिक वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ अशा दोन टप्प्यामध्ये वैदिक काळ हा विभागला जातो. सो द टर्म वेदा इज डिराइव्ड फ्रॉम विच रूट, वेद हा शब्द कोणत्या धातूपासून तयार झाला आहे? तर वेद हा शब्द विद म्हणजेच नो किंवा नॉलेज या शब्दापासून तयार झालेला आहे. त्यामुळे ऑप्शन बी विद टू नो हे याचं योग्य उत्तर आहे. विच इज द ओल्डेस्ट वैदिक टेक्स्ट, सर्वात प्राचीन वैदिक ग्रंथ कोणता आहे? तर ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. त्यामुळे ऑप्शन डी ऋग्वेद हे याचं योग्य उत्तर आहे. हाऊ मेनी हायम्स आर देअर इन ऋग्वेदा, ऋग्वेदात किती सुक्ते आहेत? तर ऋग्वेदामध्ये 1028 सुक्ते आहेत. ऑप्शन सी इथे योग्य असेल. द सामवेदा इज मेनली असोसिएटेड विथ, सामवेद मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर सामवेद हा मुख्यतः सूर आणि गाण्यांशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन बी मेलडीज अँड चॅन्टिंग, सूर व गाणे याचं योग्य उत्तर आहे. द यजुर्वेदा प्रोव्हाइड्स, यजुर्वेद कशासाठी प्रसिद्ध आहे? तर यजुर्वेद हा यज्ञ करण्याच्या सूचना देतो. म्हणून रूल्स फॉर अ सॅक्रिफाइस, यज्ञविधीचे नियम ही ते योग्य उत्तर असेल. द अथर्ववेदा मेनली कंटेन्स, अथर्ववेदात मुख्यतः काय आहे? तर अथर्ववेदामध्ये स्पेल्स आणि चार्म्स म्हणजेच मंत्र आणि जादू या गोष्टी आहेत. म्हणून ऑप्शन सी स्पेल्स अँड चार्म्स इथे योग्य उत्तर आहे. द टर्म्स श्रुती रेफर्स टू, श्रुती म्हणजे काय? तर श्रुती म्हणजे ऐकलेले ज्ञान आणि 4 वेद हे श्रुती या प्रकारामध्ये मोडतात. म्हणून ऑप्शन बी ओरल सॅक्रेड टेक्स्ट, मौखिक पवित्र ग्रंथ इथे योग्य उत्तर आहे. द ओरिजिनल होमलँड ऑफ आर्यन्स इज बिलीव्ड टू बी, आर्यांचे मुख्य स्थान कुठे मानले जाते? तर आर्य हे मध्य आशियामधून भारतामध्ये स्थलांतरित झाले होते. त्यामुळे ऑप्शन डी सेंट्रल एशियन स्टेप्स, मध्य आशियातील गवताळ प्रदेश इथे योग्य उत्तर असेल. द अर्ली वैदिक आर्यन्स प्रायमरली इनहॅबिटेड विच रिजन, प्रारंभिक वैदिक काळात आर्य मुख्यतः कोणत्या प्रदेशात राहत होते? तर प्रारंभीच्या काळामध्ये आर्य सप्तसिंधू प्रदेशामध्ये राहत होते. त्यामुळे ऑप्शन बी सप्तसिंधू रिजन, सप्तसिंधू प्रदेश इथे योग्य उत्तर असेल. विच रिव्हर मार्क द ईस्टर्न लिमिट ऑफ अर्ली वैदिक सेटलमेंट, प्रारंभिक वैदिक वसाहतीची पूर्व मर्यादा कोणती नदी होती? तर यमुनेपर्यंत प्रारंभिक आर्यांचा विस्तार झाला होता. म्हणून ऑप्शन बी यमुना इथे योग्य उत्तर आहे. द अर्ली वैदिक इकॉनॉमी वॉज मेनली बेस्ड ऑन, प्रारंभिक वैदिक अर्थव्यवस्था मुख्यतः कशावरती आधारित होती? तर प्रारंभिक वैदिक अर्थव्यवस्थेमध्ये मुख्यतः पशुपालन महत्वाचे होते. त्याच्यामुळे ऑप्शन सी पॅस्टोरॅलिझम, पशुपालन हे इथे योग्य उत्तर आहे. इन द अर्ली वैदिक पीरियड वेल्थ वॉज मेजर्ड इन, प्रारंभिक वैदिक काळात संपत्ती कशात मोजली जात होती? तर प्रारंभिक वैदिक काळामध्ये संपत्ती ही गुराढोरांवरनं मोजली जात असायची. म्हणून ऑप्शन सी कॅटल, गुरेढोरे हे इथे योग्य उत्तर असेल. विच क्रॉप वॉज मेनली कल्टिवेटेड इन द अर्ली वैदिक पीरियड, प्रारंभिक वैदिक काळात कोणते पीक घेतले जात होते? जव म्हणजेच बार्ली हे पीक प्रारंभीच्या वैदिक काळामध्ये घेतले जात असायचे. म्हणून ऑप्शन सी बार्ली, जव हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट मेजर चेंज अकर्ड इन द लेटर वैदिक इकॉनॉमी, उत्तर वैदिक काळामध्ये अर्थव्यवस्थेत कोणता मोठा बदल झाला? तर उत्तर वैदिक काळामध्ये अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून होती आणि शेती हा प्रमुख व्यवसाय बनली. त्यामुळे ऑप्शन सी ऍग्रिकल्चर बिकम डॉमिनंट, शेती प्रमुख झाली. विच मेटल प्लेड अ की रोल इन अ लेटर वैदिक एक्सपान्शन, उत्तर वैदिक विस्तारात कोणत्या धातूची भूमिका महत्वाची होती?
तर उत्तर वैदिक काळामध्ये लोखंडाचा वापर करण्यात आला. लोखंडाचा वापर करून लोखंडी हत्यारांनी जंगले साफ करण्यात आली आणि तिथे शेती करण्यात आली. म्हणून ऑप्शन डी आयर्न लोखंड इथे योग्य उत्तर आहे. द बेसिक युनिट ऑफ अर्ली वैदिक सोसायटी वॉज प्रारंभिक वैदिक समाजातील मूलभूत घटक कोणता होता? तर प्रारंभिक वैदिक समाजामध्ये कुटुंब हा मूलभूत घटक होता. त्यामुळे कुळ ऑप्शन सी हे इथे योग्य उत्तर आहे. विच इन्स्ट्रुमेंट रेस्ट्रिक्टेड मॅरेज विदिन द सेम लिनिएज? एकाच वंशातील विवाहास बंदी घालणारी संस्था कोणती? एकाच गोत्रामध्ये विवाह निषिद्ध होता. त्यामुळे गोत्र सिस्टम, गोत्र व्यवस्था ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. विच कॉन्सेप्ट एम्फसाइज्ड लिबरेशन फ्रॉम सायकल ऑफ रिबर्थ? पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तीवर कोणती संकल्पना भर देते? तर मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूतून मुक्ती, म्हणून ऑप्शन सी मोक्ष याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते प्राचीन भारताच्या इतिहासामधील काही महत्त्वाचे एमसीक्यू. अशाच पद्धतीने सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला सीईटीच्या पॅटर्ननुसार मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला बीएड सीईटीचे PYQ सुद्धा इन्क्लूड करून दिलेले असणार आहेत, जेणेकरून बीएड सीईटी मध्ये कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करायला हवे, या सर्व गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये समजणार आहे. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता.